जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। आज काय जल्लोष केला, पण काय भावना आहे आपल्या? आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर संपूर्ण मराठा बांधव आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन आपल्या राज्याचे आणि मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या यशाला या ठिकाणी, यांच्या लढ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। संपूर्ण मराठा समाजाला सरसकट या ठिकाणी आरक्षण मिळाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। गेल्या 4.5 महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील हे रात्रंदिवस मेहनत करून, अनेक वेळेला उपोषण करून त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारची जोखीम या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही। माझ्या समोर जोपर्यंत GR येणार नाही, माझ्या समोर जोपर्यंत सरकारी कागदपत्रे माननीय मुख्यमंत्री महोदय आणून देणार नाही, तोपर्यंत माझं उपोषण, माझं आंदोलन मागे घेणार नाही। आणि म्हणून सकल मराठा समाजासाठी मनोजदादा जरांगे यांचं आंदोलन अत्यंत यशस्वी या ठिकाणी झालेलं आहे। भावी पिढीसाठी हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस आज या ठिकाणी आहे। म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व समाजातील लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि म्हणून मनोज पाटील जरांगे दादा हे मराठा योद्धा या ठिकाणी आहे। सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि आलेल्या सर्व बांधवांचं या ठिकाणी छोट्याशा नोटीसमध्ये येऊन सर्वांनी एकमेकांना पेढे भरून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला। आणि पुन्हा एकदा सांगतो की आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस आहे। निश्चितपणाने सर्व बांधव या ठिकाणी खुश झाले।